ठेचा पनीर ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ठेचा पनीर ही रेसिपी महाराष्ट्रीयन पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर महाराष्ट्रीयन ठेचा आपल्याला पहिल्यांदा बनवायचा आहे. तर शेंगदाणे घेतले 4 टेबलस्पून आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 3-4 मिरच्या घेतल्यात. त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि मी कढईमध्ये आता त्याला भाजून घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं घातलं आहे आणि तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपण खलबत्त्यात ते कुटून घ्यायचं आहे. मिक्सरला लावलात तरी चालेल. त्याआधी आपल्याला 1 मूठ कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. याप्रमाणे मी ठेचून घेते खलबत्त्यात. त्याची चव खूप भारी लागते. जर तुम्ही मिक्सरला लावलात तरी चालेल. आणि आता आपण हे सगळं पेस्ट आपण पनीरला लावून घेणार आहोत. हे पनीर मी घरी बनवलेलं आहे. त्याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही नक्की पहा. आणि ते पेस्ट मी आता पनीरच्या पीसेसला सगळं लावून घेणार आहे. पनीरचे छोटे पीसेस करून घेतले आहेत आणि आपल्याला हे पेस्ट चारी बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. बघा याप्रमाणे मी सर्व पेस्ट लावून घेतलेली आहे. आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून आपण ते तेल पसरून घेऊया. म्हणजे आपल्याला ते पनीरचे पीसेस शॅलो फ्राय करता येतील. आता पनीरचे पीसेस त्या कढईमध्ये आपण ठेवून घेऊया. बघा याप्रमाणे आपण जेवढे मावतील तेवढे आपण पीसेस त्याच्यात ठेवून देणार आहोत आणि फ्राय करणार आहोत. फ्राय म्हणजे शॅलो फ्राय करायचे आपल्याला. गॅसची फ्लेम स्लो करूनच आपल्याला फ्राय करायचं आहे. याप्रमाणे आपण अलटून पलटून लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचे आहे. याप्रमाणे आपले पनीर पीसेस शॅलो फ्राय झालेले आहेत. त्याला अलटून पलटून आपण फ्राय करून घेत आहोत. याप्रमाणे ठेचा पनीर आपला तयार झालेला आहे. ही स्टार्टर म्हणून किंवा पार्टी असेल, पाहुणे येणार असेल तर तुम्ही नक्की करून पहा. खूप चविष्ट लागते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.